नमस्कार. तर आज आपल्याकडे 30 वर्षाचे एक पुरुष आलेले आहेत आणि ज्यांना गायनेकोमास्टियाचा त्रास होता. आणि तो त्यांचा गायनेकोमास्टियाची सर्जरी, त्याच्या अगोदरचा जो काही त्यांना त्रास होता, ऑपरेशन झाल्यानंतरचा त्यांच्यातला बदल, याच्याबद्दल काही बोलणार आहे. पण त्या अगोदर मी या काही इंटरेस्टिंग केसबद्दल तुम्हाला काही माहिती देऊ इच्छितो. पहिला म्हणजे आता या पेशंटचा फोटोग्राफ इथं आहे. पण जर तुम्ही पेशंटची चेस्ट बघितली तर त्यांना गायनेकोमास्टिया आहे, पण त्या गायनेकोमास्टियामध्ये असिमेट्री आहे. आणि जर व्यवस्थित बघितलं तर लक्षात येईल की राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला जो काही गायनेकोमास्टिया आहे तो ऑलमोस्ट ग्रेड 3 सारखा गायनेकोमास्टिया आहे. म्हणजे जे काही राईट साईडचे ब्रेस्ट आहेत ते ऑलमोस्ट फेमिनाईन म्हणजे फिमेल सारखे ब्रेस्ट आहेत. आणि जो काही डाव्या बाजूचा आहे गायनेकोमास्टिया तो ग्रेड 2B अशा पद्धतीने म्हणू शकतो. दोन्हीमध्ये असिमेट्री आहे, दोन्हीमध्ये साईज डिफरन्स, स्किन एक्सेस भरपूर आहे. आणि ह्यांना आपण लायपोसक्शन आणि ग्लँड एक्सिजन म्हणजे ट्रान्सनिपल ग्लँड एक्सिजन ह्या ट्रीटमेंटच्या मदतीनं एकदम चांगल्या पद्धतीनं रिझल्ट दिलेला आहे. कमीत कमी 3 वर्षापासून हा त्रास वाटायला लागला होता. ओके. आणि लोकांमध्ये जायचं किंवा कुठे हम्म. अंघोळीला वगैरे एकत्र जर जायचं म्हटलं बरोबर की तो सगळ्यात महत्वाचा पॉइंट होता की बरोबर. मला कपडे काढून असं म्हणजे लोकांमध्ये थांबता येत नव्हता. ओके. सगळ्यात महत्वाचा. बरोबर आणि बरोबर आहे. कपडे समोर काढायचे म्हटलं तरी म्हणजे लाज असं वाटते. हा बरोबर. अंगावरती हो. असं वाटायचं की आपल्यामध्ये काहीतरी वेगळं पण वेगळं असं पण आहे आणि जाणवतं. हा. न्यूनगंड जरासा राहतो. हा, थोडंसं. त्याच्यामध्ये. आणि कायम म्हणजे डिप्रेशन मध्ये असायचो मी. ओके. की हां, हा हां. की आपल्याला बाबा ह्या असा प्रॉब्लेम झालेला आहे, हम्म. काहीतरी करावं लागेल. ओके. मग युट्यूबवर तुमच्या आपल्या कॉस्मेटिक सर्जरी बद्दलची सगळी माहिती घेतली. ओके. आणि नंतर तू कॉन्टॅक्ट करून त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे बघितले गायनेकोमास्टिया बद्दलचे. बरोबर. आणि त्या पद्धतीने मग या ठिकाणी येऊन तुमची भेट घेऊन आणि त्या पद्धतीने मला रिझल्ट आता चांगला मिळालेला आहे सगळ्यात महत्वाचा. ओके. हा. आणि तुम्हाला आधीचा तुमचा जो काही त्रास होता आणि आत्ताचा याच्यात फरक किती वाटतो? भरपूर फरक आहे. आता मला माझ्याकडे बघून मला स्वतःलाच एकदम फ्रेश वाटायला लागलेलं आहे. फ्रेश वाटतं. म्हणजे बरोबर आहे. एकदम पहिल्या याच्यामधून आणि आताच्या याच्यामध्ये मला भरपूर म्हणजे आनंद वाटतोय. वाटतोय. बरोबर. हा, आणि सगळ्यात कॉन्फिडन्स तुमचा कॉन्फिडन्स आता सगळ्यात बेस्ट. म्हणजे आपल्याला जर कपडे आपली फिट घालायची म्हटलं की ते घालू शकत नव्हतो. घालू एवढं शकत हा प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचा होता. बरोबर आहे. अशी कपडे घातल्यानंतर माणसाला समोरच्या बघताना पण वेगळं वाटतं. वेगळं वाटतं आणि fit- प्रत्येकाला आपल्याला भीती वाटते कोण बघेल का? हा. आणि फिट कपडे घातल्यानंतर जरा फिटनेस वाटतो, व्यवस्थित दिसायला पण माणूस दिसतं ना. बरोबर आहे. बरोबर तर आहे. हा प्रॉब्लेम माझा सगळ्यात महत्वाचा सॉल्व्ह झालेला आहे. एकदम Exactly. क्लिअर झाला. हम्म. आणि त्याच्यात मला सगळ्यात महत्वाचा आनंद झाला. Yes, exactly. आणि तुम्हीच एकटे नाही, असे खूप लोकांना याचा त्रास होत असतो आणि अनेकदा त्या गोष्टीबद्दल ते कुठं बाहेर एक्सप्रेस होत नाहीत आणि मनातल्या मनातच ठेवतात. आणि त्यामुळे त्यांची जे काही नॉर्मल डे टू डे ऍक्टिव्हिटीज असतील, काम असेल, अभ्यास असेल, त्यावरती खूप परिणाम होतो. आणि अनेकांचे आम्ही बघितले की ऑपरेशनच्या अगोदरचा त्यांचा बाहेर फिरण्याचा किंवा समाजामध्ये वावरण्याचा जो काही दृष्टिकोन असतो आणि झाल्यानंतरचा दृष्टिकोनमध्ये खूप फरक आहे. हा. त्याबरोबर कामामध्ये, अभ्यासामध्ये लक्ष लागणं वगैरे गोष्टीची आधी सगळ्याच गोष्टींमध्ये जरासा फरक त्रास पडतोय. होत असतो. हा. पण सर्जरी झाल्यावर मी अनेकांना हे सांगतो की तुम्ही विसरून जाऊ की तुम्हाला कधी गायनेकोमास्टिया होता, हेच पूर्ण विसरून जायचं. बरोबर. ठीक आहे. त्याबद्दल सगळ्यात महत्वाचं तुमचे आभार महत्वाचे मानतो. Thank you. ज्यांना पण असा त्रास असेल बरोबर. तर त्या लोकांनी या ठिकाणी येऊन ती हम्म. सर्जरी करून घ्यावी ही माझी नम्रतेची विनंती राहील. Yes. तर अशा पद्धतीने यांना आपण लायपोसक्शन आणि ट्रान्सनिपल ग्लँड एक्सिजनच्या मदतीने एकदम सुंदर रिझल्ट दिलेला आहे. लायपोसक्शन करताना आमच्याकडे मायक्रो एअर नावाची एक सिस्टीम आहे जी मेकॅनिकल आणि पॉवर असिस्टेड लायपोसक्शन करण्यामध्ये मदत करते. त्या सिस्टीमचं असं वैशिष्ट्य आहे की जे काही स्टबर्न फॅट असेल किंवा ग्लँडचा पण छोटासा पार्ट असेल ते पूर्ण ते पागळून घेतं आणि सक्शन करून बाहेर काढण्यामध्ये मदत होते. त्याबरोबरच या पेशंटमध्ये जर तुम्ही बघितलं असाल की दोन्ही साईडमध्ये साईज डिफरन्स भरपूर आहे. त्याबरोबरच एका साईडला स्किन एक्सेस पण आहे. आणि ही स्किन एक्सेस आम्हाला ह्या पेशंटमध्ये आम्ही अल्ट्रासॉनिक लायपोसक्शनचा पण वापर केला होता. अल्ट्रासॉनिक प्रोब हे काखेतनं घालून आणि निप्पलच्या इथून घालून ह्या स्किनचा जो काही पार्ट असेल त्या ठिकाणी आम्ही फिरवला होता, जेणेकरून स्किनचं कॉन्ट्रॅक्शन होण्यामध्ये चांगल्या पद्धतीने हेल्प झालेली आहे. आणि तुम्हाला जो रिझल्ट दिसतोय तो जशा पद्धतीने दिसत आहे. तर अशाच पद्धतीने जर तुम्हाला गायनेकोमास्टियाचा त्रास होत असेल, त्याच्याबद्दल तुम्हाला काही मनात शंका असतील, त्याच्याबद्दलचे डाऊट्स असतील तर जरूर आम्ही दिलेला जो काही हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही पोस्ट करू शकता. आणि जर तुम्हाला सर्जरी करून घ्यायची असेल किंवा त्याच्याबद्दलचं कन्सल्टेशन करायचं असेल तर निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटरच्या सांगली आणि कोल्हापूर सेंटरला जरूर व्हिजिट करा. धन्यवाद.